नमस्कार. फूडीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आजची रेसिपी आहे डाळ तडका. यासाठी मी इथे घेतलेली आहे 2 छोट्या वाट्या अगदी तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिक्स अशा डाळी घेतलेल्या आहेत. वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्रॅम ही डाळ आहे. दोन्ही डाळी मिक्स केल्यामुळे जी डाळ तडका आहे ती छान चविष्ट तर बनतेच, शिवाय घट्टसुद्धा अगदी छान बनते. तर यामध्ये मी आता पाणी घालून 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. डाळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे साधारणतः 1 कप पाणी म्हणजे 200 ml आहे. ग्लासाच्या हिशोबाने म्हणाल तर जे रेग्युलर घरात वापरतो ते साधारणतः 1 ग्लास आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे. डाळ शिजवताना पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल तर ते शिट्टीतून बाहेर पडत नाही व कुकरचं जे झाकण आहे ते वरतून खराब सुद्धा होत नाही. डाळ शिजवताना आता मी यामध्ये हळद, हिंग व जिरं घालून घेते. यामुळे डाळ अधिक चवदार सुद्धा बनते व ती पचायला हलकी सुद्धा बनते. त्यासोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे तेल लावून व मध्ये असं याप्रमाणे कट करून घेतलंय. यामुळे टोमॅटो छान शिजतं देखील व जी साल आहे त्याची ती पटकन निघून सुद्धा येते. थोडासा हिंग घातलेला आहे. आता हे कुकरचं झाकण आहे त्याला मी जे साइडने रिंग आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे. यामुळे शिजताना जी डाळ बाहेर पडते, डाळीतलं पाणी बाहेर पडतं, ते पाणी बाहेर पडत नाही. पाण्याला पूर्णतः उकळी येईल तेव्हाच आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे. शिट्टी न घेता आपल्याला ही डाळ शिजवायची. त्यामुळे मंद गॅसवरती 10 ते 12 मिनिट शिट्टी न घेता आपण छान वाफेवरती डाळ शिजवून घेणार आहोत. इतका वेळ नसेल तुमच्याकडे तर 3 शिट्ट्या नेहमीप्रमाणे घेतल्या तरी चालतील. कुकर पूर्णतः थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण खोलायचंय. इकडे तुम्हाला दिसत असेल कुकरची रिंग पूर्णतः क्लीन आहे, परंतु अगदी हलकी अशी डाळ कुकरच्या झाकणाला थोडीशी चिकटलेली आहे. डाळ उत्तम अशी शिजलेली आहे वाफेवरती छान. तुम्हाला मोकळी अशी डाळ शिजवायची नसेल तर कुकरच्या डब्यात सुद्धा तुम्ही शिजवू शकता. डाळ आधी 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि नंतर जर ती शिजवली तर ती उत्तमरित्या शिजते आणि पटकन सुद्धा शिजते. आता यातील जे हे टोमॅटो आहे शिजलेलं ते चमच्याच्या साहाय्याने आपण वेगळं काढून घेऊयात. त्याची साल काढून घेऊयात व ते हलकं असं जरा स्मॅश करून घेऊयात. आता पळीच्या साहाय्याने आपण डाळ जरा थोडी घोटून घेऊयात. तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला गरम पाणी करायला सुद्धा ठेवलेलं आहे. डाळ घट्ट आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. साधारणतः 1 ते 1.5 कप यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे. डाळ अगदी आपल्याला ही पातळ नकोय, घट्टसर अशी डाळ असते डाळ तडक्याची. त्यामुळे हिचा थिकनेस आपल्याला या पद्धतीनेच हवा. इतक्या प्रमाणात जर पाणी असेल तर ती डाळ व्यवस्थित शिजतेही आणि व्यवस्थित घट्ट सुद्धा बनते. यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत. 1 चमचा साधारणतः मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. डाळ उकळताना मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा ढवळणे आवश्यक आहे. डाळ घट्ट असल्यामुळे बऱ्याचदा ती खाली चिकटून बसू शकते, करपण्याची शक्यता आहे. आता डाळीला आपण तडका देऊन घेतोय. त्यासाठी मी ते फोडणी पात्रात तेल गरम केलेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा. त्यानंतर कढीपत्त्याची काही पाने घातलेली आहेत. जिरी आणि मोहरीचा तडका यामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे. त्यानंतर अर्धा चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे. आता यामध्ये मी घालते अगदी 2 चमचे असा बारीक चिरलेला कांदा. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकजीव झाले पाहिजेत इतपत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचे फोडणी. कांदा व्यवस्थित लालसर झाला पाहिजे याच्यामध्ये. दाल तडक्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डाळीचा हा जो तडका आहे तो अगदी खमंग बसायला हवा. कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. यामध्ये मी आता पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे की जे थोडंसं तिखट आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा कश्मीरी लाल तिखट आहे. 2 प्रकारचे लाल तिखट इथे वापरलेले आहे.
रंग आणि तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी हे 2 प्रकारचे लाल तिखट मी इथे वापरलेले आहेत. त्यानंतर थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यापूर्वी एक पाव चमचा मी इथे धने जिरे पूड घातलेली आहे. पुन्हा एकदा सगळं हे छान फोडणी मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये मी आता घातलेली आहे जे टोमॅटो होतं, आपण थोडं स्मॅश करून घेतलेलं होतं, ते हे टोमॅटो घातलेलं आहे. पाव चमचा पुन्हा हिंग घालते. हिंग असेल, हळद असेल, हे थोडंसं प्रमाणात घालायचं आहे कारण आपण शिजताना सुद्धा हिंग आणि हळदीचं प्रमाण त्यामध्ये होतं, घातलेलं होतं शिजताना सुद्धा. त्यामुळे हिंग आणि हळद व्यवस्थित प्रमाणात घाला. फोडणी देताना ही जी साईडला थोडी-थोडी तुम्हाला दिसत असेल, की थोडीशी अशी आग निघते. खरा तडका हा याच्यामुळेच बसतो दाल तडक्याला. कारण हा जो स्मोकीपणा येतो थोडासा विकतच्या डाळीला किंवा जे हॉटेलमध्ये आपण रेस्टॉरंटमध्ये खातो डाळ तडका, त्याला एक हलका असा स्मोकीनेस असतो. त्यामुळे ती अधिक अशी टेस्टी बनते, चवदार लागते. आणि घरात सुद्धा याच पद्धतीने आपण जर तडका दिला, तर तो व्यवस्थित असा मस्त त्या डाळीला बसतो आणि आपली डाळ तडका सुद्धा तितकाच चवदार लागतो, टेस्टी लागतो. हलक्या हाताने फक्त आता हे मिक्स करून घ्यायचे चमच्याने. थोडीशी डाळ आता ह्या फोडणी पात्रात घालायची आणि जे काही फोडणीचं थोडंसं चिकटलेलं होतं, ते सुद्धा आता ह्या डाळीत आपण मिक्स करून घेतोय. द्यायची नाहीये. डाळीला आता पटकन झाकण लावायचं आहे आणि 5 ते 7 मिनिट डाळ अशी छान त्या तडक्यामध्ये मुरू द्यायचे. त्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी पुन्हा कुकर खोलून डाळ तडका खाण्यासाठी तयार आहे. तो सर्व्ह करून घ्यायचा. सर्व्ह करताना तुम्ही त्याला वरतून पुन्हा एकदा जिरं, राई आणि थोडासा हलका लसूणच घालायचं असेल तर लसूण आणि लाल मिरचीचा तडका घालू शकता वरतून पुन्हा एकदा. जेव्हा वातावरणात गारवा असतो तेव्हा गरमागरम वाफळत्या भातासोबत किंवा अगदी चपातीसोबत सुद्धा हा डाळ तडका अतिशय स्वादिष्ट असा लागतो. तर रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपीला लाईक करा आणि फूडीज फ्लेवरला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.